ठाणे महानगरपालिका इंग्रजी माध्यम शाळेत विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित, तर ठाकरे गटाकडून पालिकेला इशारा। ठाणे महानगरपालिकेच्या मराठी माध्यम शाळा व इंग्रजी माध्यम शाळा या डीमार्ट संस्थेच्या हाती देण्यात आल्या आहेत। मात्र सावरकर लोकमान्य नगर परिसरातील महापालिकेची मराठी शाळा क्रमांक 5 व इंग्रजी शाळा क्रमांक 3 मध्ये या संस्थेकडून पालकांना वेठीस धरलं जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे। या शाळेतील प्रवेश प्रक्रियेदरम्यान पालकांना कुठल्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत, त्यासाठी कुठलीही प्रवेश पत्रिकाही नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली नाही। त्यामुळे गोरगरजू पालकांची मुलं यंदाच्या वर्षी शिक्षणापासून वंचित राहिली आहेत। हे शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पालिका प्रशासनाकडे धाव घेऊन या प्रकरणी जाब विचारला। डीमार्ट संस्थेच्या मुजरोगिरीमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही, अशी तंबी यावेळी शिवसैनिकांनी दिली आहे। जर हे प्रकरण पालिका प्रशासनाने लवकरात लवकर मार्गी लावलं नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या प्रकरणी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन लवकरच तोडगा काढला जाईल असं आश्वासन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले। यावेळी शिवसेनेचे तुषार रसाळ, विभाग प्रमुख राजू शिरोडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। समस्या आहे इंग्रजी माध्यमाच्या महापालिकेच्या संदर्भातलं काय बोलणं झालं, सकारात्मक उत्तर महापालिका अधिकाऱ्यांकडून आलं का? प्रथम तर विषय असा आहे की महापालिकेच्या ज्या शाळा आहेत धामापा क्षेत्रातल्या यांनी प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे। प्रायोजिक तत्वावरती 2 वर्षापूर्वी डीमार्ट ही संस्था आहे हिला चालवायला दिलेल्या आहेत। 2 वर्षांमध्ये दरवर्षी डीमार्ट संस्थेकडनं ॲडमिशन्स नाकारले जात आहेत। पालकांना परत कुठली नोटीस दिली जात नाही, नोटीस बोर्डावर ॲडमिशन प्रक्रिया सांगितली जात नाही आणि उडवाउडवीची उत्तरे दिली जातात आणि पटसंख्या कमी करून दरवर्षी पालिकेच्या शाळांमध्ये दरवर्षी सांगितलं जातं की बाबा गव्हर्नमेंट स्कूलमध्ये विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे। जर तुम्ही विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्सच नाकारणार असाल तर विद्यार्थ्यांची पटसंख्या कमीच होणार आहे। राईट टू एज्युकेशन अंतर्गत जर प्रत्येक ठिकाणी कोणताही विद्यार्थी गरीब गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला नाही ही शासनाची भूमिका आहे, तर मग शासनाच्या शाळा या प्रायव्हेटाईज तुम्ही केल्यानंतर त्यांच्याकडनं ॲडमिशन्स का नाकारण्यात येतात, या संदर्भात आम्ही अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी साहेबांची आज भेट घेतलेली आहे। याच्यावर सकारात्मक चर्चा झालेली आहे। त्यांनी सांगितलं याच्यावर आम्ही नक्कीच मार्ग काढू आणि महापालिका क्षेत्रामध्ये जितक्याही आमच्या शाळा आहेत त्यांना सर्क्युलर काढू की कुठल्याही शाळांमध्ये ॲडमिशन्स नाकारले गेले नाही पाहिजेत। जर नाकारले गेले तर त्यांना आम्ही निर्वाणीचा इशाराही दिलेला आहे। जर यापुढे ॲडमिशन्स नाकारले गेले तर युवा सेनेमार्फत मोठं एक आंदोलन उभं केलं जाईल। काय वाटतं पालकांच्या अशा किती तक्रारी आहेत, किती आमच्याकडे कमीत कमी 1 डझनभर तक्रारी तरी सध्या आलेल्या आहेत। आम्ही एका शाळेपुरते सध्या बोलतोय सावरकरच्या, अजून बऱ्याच शाळांमधनं अशा अनेक तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत महापालिकेच्या। काय वाटतं बदल होईल? बघू, आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे ना, सकारात्मक चर्चा झालेली आहे। बदल होईल त्यांच्या बोलण्यातनं तर कळतं आहे। समजा बदल नाहीच झाला त्यांना अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे, नाही तर युवा सेनेमार्फत मोठ्या आंदोलनाची तयारी त्यांनी ठेवावी।